नमस्कार मित्रांनो, मी मंगेश विकास तळवले. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मला अनेक जणांचे मेसेज आले होते की दादा तुम्ही गोट फार्मचा व्हिडिओ तर टाकला, पण त्या गोट फार्म मधील तुमची रचना कशी आहे त्याविषयी आम्हाला काहीतरी माहिती हवी. तर मित्रांनो, आज आपण आपल्या गोट फार्म मधील गोट फार्मची रचना कशी आहे त्याची आपण आज एक सविस्तररित्या माहिती घेऊया की आपण आपला गोट फार्म आपण कशा पद्धतीने सेटअप केलेला आहे. तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या गव्हाणींपासून. तर मित्रांनो, बकऱ्यांना खाण्यासाठी आपण त्यांच्यासाठी सुमारे 8 फूट लांब आणि 2 ते सुमारे 2.25 फूट रुंदीच्या गव्हाणी आपण त्यांच्या गोठ्यामध्ये साधारण बसवलेले. आणि तसे की जसे तुम्ही बघू शकता की एक साधारण बोकडे म्हणा किंवा शेळ्या म्हणा यासाठी स्पेशलाइज डिझाईन केलेल्या या गव्हाणी आहेत. म्हणजे जास्त मोठ्याही नाही आणि जास्त छोट्याही नाही. याप्रमाणे शेळ्यांसाठी ह्या एकदम उत्तम प्रकारे अशा गव्हाणी आपण म्हणू शकतो. त्यांच्या बैठकीसाठी आपण हा एक जवळपास 20 फूट लांब आणि जवळपास 8 फूट रुंद असा एक बाकडा बनवलेला आहे. जेणेकरून आपण बघू शकता की पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसात जेव्हा ओला किंवा जास्त जागा ओल्या होण्याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा या बाकड्याचा उपयोग करून ते त्यावर एक निवांतपणे त्यावर बसू शकतात. जेणेकरून जो मूत्रातला जो एक नायट्रोजनचं प्रमाण जास्त असते ते त्यांच्या श्वासोच्छवासाद्वारे त्यांना जाणार नाही. त्यामुळे आपण त्यांना बसण्यासाठी या बाकड्याची एक सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचा एक दुसरा एक फायदा असाही म्हणता येईल की जेव्हा ह्या बकऱ्यांच्या लेंड्या वगैरे ज्या खाली पडतात त्या फक्त त्या तिथे बसल्यानंतर ते तेवढ्याच भागात पडतील. जेणेकरून आपल्याला साफसफाईचा त्रास सुद्धा बऱ्यापैकी आपला कमी होऊन जाईल. त्यामुळे हा एक चांगला फायदा आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे जर चाऱ्याचा जर विचार केला आपण तर सकाळच्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना एक वाळलेला ज्वारीचा भुसा, ज्याला की आपण ज्वारीची कुट्टी असे म्हणू शकतो, तर ज्वारीची कुट्टी देखील आपण त्यांना देतो. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या चाऱ्यामध्ये त्यांना आपण हिरव्या चाऱ्याचे प्रमाण देखील ठेवतो. त्यामुळे एक समतोल राखला जाईल आणि त्यांची तब्येत देखील उत्तम राहिली जाईल. या हिशोबाने सकाळी वाळलेला चारा व संध्याकाळी हिरवा चारा या पद्धतीने 2 टाइम आपण त्यांना चारा देखील देत असतो. आणि जो काही खुराक असेल तो देखील आपण आपल्या हिशोबाने प्रत्येक बकरू याप्रमाणे 50 ग्रॅम आपण एका बकऱ्यासाठी दररोजचा खुराक आपण देत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील आमच्या गोट फार्म मधील नियोजन कसे वाटले ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि जर काही प्रोग्रेस असतील तर त्या देखील मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. जय शिवराय.